श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या मनात सध्या काहीतरी चाललंय का जे तुम्ही कुणालाही सांगू शकत नाहीये? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय घ्यायची वेळ येणार आहे का? ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत खूप संयम ठेवलात त्याचं फळ आता मिळणार आहे का? नात्यांमध्ये जो थोडासा दुरावा निर्माण झालाय तो पुन्हा गोडीत बदलणार आहे का? की काही नात्यांची खरी परीक्षा आता होणार आहे? तुमच्या मेहनतीचं चीज होणार का की अजून थोडा संघर्ष बाकी आहे? आर्थिक बाबतीत काही दिलासा मिळणार आहे का की खर्च अजून वाढणार आहे? तुमच्या मनातल्या शंका, भीती आणि गोंधळ यावर तुम्हाला उत्तर मिळणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या आठवड्यात ग्रहांची स्थिती थोडीशी हलती-डुलती आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावर लगेच जाणवणार आहे. कधी खूप उत्साह येईल तर कधी अचानक मन खट्टू होईल. तुमचा स्वामी मंगळ तुम्हाला धाडस देतोय, पण त्याचबरोबर थोडासा हट्टीपणा देखील वाढवतोय. बुध तुमच्या बोलण्यात गोडवा आणेल, पण कधी-कधी शब्द चुकीचेही निघू शकतात. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनांमध्ये चढ-उतार जाणवतील. काही वेळा तुम्ही स्वतःलाच समजून घेण्यात गुंतून जाल. मनातले विचार इतके खोल जातील की तुम्हाला एकांत हवा वाटेल. पण हाच काळ तुम्हाला स्वतःशी जवळ आणणार आहे. या आठवड्यात घेतलेले निर्णय पुढच्या काळासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. करिअर व व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा धावपळीचा पण समाधान देणार आहे. तुमच्यावर अचानक जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि सुरुवातीला थोडं टेन्शन येईल, पण तुम्ही त्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे लक्ष दिलं जाईल आणि वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा वेगळी जबाबदारी मिळू शकते. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी काही चांगल्या संधी येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन डील करताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासा. भागीदारीत काही गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे बोलून घेतलं तर सगळं सुरळीत होईल. तुमची मेहनत या आठवड्यात वाया जाणार नाही, फक्त संयम ठेवा. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा वरखाली जाणारा आहे. हातात पैसा येईल, पण तो टिकवणं थोडं कठीण जाईल. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी खर्च करावा लागू शकतो. कधीकधी तुम्हाला वाटेल की खर्च जास्तच होतोय, पण योग्य प्लॅनिंग केलं तर परिस्थिती हाताळता येईल. गुंतवणूक करताना थोडं थांबा. विचार करून निर्णय घ्या. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात बचतीवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. प्रेम व नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूपच भावनिक आहे. मनातल्या भावना खूप तीव्र होतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल, पण त्याचवेळी छोट्या गोष्टीवरून वादही होऊ शकतात. कधीकधी तुम्ही जास्त अपेक्षा ठेवाल आणि त्यामुळे मन दुखावेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वजा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अविवाहितांसाठी एखादी खास व्यक्ती आयुष्यात येऊ शकते. पहिल्या भेटीतच एक वेगळी कनेक्शन जाणवेल. जुन्या नात्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. जोडीदाराला वेळ दिलात तर नातं अजून घट्ट होईल. या आठवड्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा मिश्र आहे. घरात काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर सगळं नीट होईल. घरात तुमची जबाबदारी वाढेल. काही निर्णय तुमच्यावर सोपवले जातील. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भावंडांसोबत थोडा वेळ घालवलात तर नातं अजून मजबूत होईल. घरात एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक समाधान देईल. घरचं वातावरण तुमचं मन हलकं करेल. शिक्षण व अभ्यास. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवण देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाईल. मन वारंवार विचलित होईल, पण जर तुम्ही ठरवलं तर सगळं शक्य आहे. नियमित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसू शकतात. नवीन काही शिकण्याची इच्छा निर्माण होईल. शिक्षकांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची समस्या जाणवू शकते. डोकेदुखी किंवा थकवा जाणवेल, पण जर तुम्ही वेळेवर विश्रांती घेतली तर सगळं ठीक होईल. योग, ध्यान आणि प्राणायाम खूप फायदेशीर ठरेल. जास्त विचार करणं टाळा. आहार साधा आणि पौष्टिक ठेवा. पाणी भरपूर प्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आध्यात्मिक व मानसिक स्थिती. या आठवड्यात तुम्हाला स्वतःशी बोलावंसं वाटेल. मनात खूप प्रश्न येतील आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कराल. ध्यान, जप किंवा मंदिरात जाणं तुम्हाला शांतता देईल. काही वेळा एकटेपणाची गरज भासेल, पण तो एकटेपणा तुम्हाला मजबूत करेल.
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आत्मविश्वास वाढेल. मन शांत ठेवलं तर सगळं सुरळीत होईल. उपाय: रोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. शक्य असल्यास गरजूंना मदत करा. रागावर नियंत्रण ठेवा. एकूण हा आठवडा तुमच्यासाठी भावना, जबाबदारी आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. कधी मन आनंदी असेल तर कधी थोडं अस्वस्थही होईल, पण प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. तुमच्यात खूप ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. योग्य निर्णय घेतले तर हा आता आठवडा तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने नेईल. हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा भावनिक, थोडासा विचार करायला लावणारा आणि काही नवीन वळण देणारा ठरणार आहे. कधी मन खूप आनंदी होईल, तर कधी अचानक काहीतरी आठवून मन भरून येईल. पण हे सगळं तुमच्यातल्या आतल्या ताकदीला जागं करण्यासाठीच घडतंय हे लक्षात ठेवा. कामाच्या बाबतीत तुम्ही खूप काही साध्य करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. पैशाच्या बाबतीत थोडी शहाणपणाने वागलात तर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहील. नात्यांमध्ये थोडं समजून घेतलं, थोडं शांत राहिलात तर गोडवा नक्की वाढेल. या आठवड्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. मन काय सांगतंय ते ऐका, पण त्याचबरोबर योग्य ते निर्णय घ्या. काही गोष्टी लगेच मिळणार नाहीत, पण योग्य वेळ येत आहे याची खात्री ठेवा. थोडक्यात काय तर, हा आठवडा तुम्हाला शिकवणार, घडवणार आणि पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करणार आहे. फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. यश नक्की तुमचंच आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद.